सुभाष भास्कर वेलीकर सर. आज स्वर्गीय भिकूभाई आंगले या नावाने विभूषित झालेल्या व्यासपीठावर इथे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. व्यासपीठावरचे मान्यवर आणि समोर बसलेले मातृशक्ती आणि सज्जनगण, पत्रकार मंडळ, भिकूभाई सर आणि माझे संबंध तसे 1990 सालापासून अत्यंत ज्वलंत योद्धा असे त्यांचं वर्णन करावं मराठीच्या बाबतीत, असे भिकूभाई आंगले होते. मागच्या वेळेला भारतीय भाषा सुरक्षा मंचचं जे आंदोलन झालं 2011 साली आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, काँग्रेसचा पाडाव झाला. त्या आंदोलनात इथे आम्ही एका व्यासपीठावर उपस्थित होतो. भिकूभाई आंगलेंचं भाषण त्यावेळेला झालं. सर सर्वदृष्ट्या आमच्यासारख्या तरुणांना मार्गदर्शक राहिलेले आहे. त्यांचं नाव हे अत्यंत अनुरूप असं नाव या व्यासपीठाला दिले गेलेलं आहे. त्यांना वंदन करतो, त्यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. बऱ्याच वक्त्यांनी विचार मांडलेले आहेत ज्याच्यासाठी आपण उभे आहोत आणि ते आंदोलन केलं 1 वर्षभर, 40 वर्ष आहे ते सुरू, परंतु परत एकदा आपण निश्चय केला आणि आंदोलन मार्च पासून सुरू केले. वेगळ्या नावाने सुरू केलं, मराठी राजभाषा निर्धार समिती म्हणून आंदोलन आपण सुरू केलं. त्या आंदोलनाचं 1 वर्ष आपण काय केलं नेमकं? 1 वर्षात आपण सरकारचे 12 तालुके आहेत, आपण 20 प्रखंड केलं. त्या 20 प्रखंडात आपण मेळावे घेतले, साधारणपणे 200-250. एखाद्या वेळेला मोरगाव सारख्या ठिकाणी, काणकोण सारख्या ठिकाणी ही संख्या जास्त झाली असेल, 380, 350 वगैरे असे असेल, पण सरासरी 250 हे मेळावे झाले. हे राजकीय मेळावे नव्हते, हे काहीतरी मिळेल, आपल्याला नोकऱ्या मिळतील, अमुक मिळतील म्हणून आशेने आमिष दाखवून घेतलेले मेळावे नव्हते. स्वयंप्रेरणेने, मराठी मायेच्या प्रेरणेने आणि प्रेमाने हे सगळे मेळावे जे झाले ते संपन्न झाले. त्यानंतर आपण मातृशक्ती मेळावे घेतले. हे असेच 16 ठिकाणी मातृशक्ती मेळावे झाले. त्यांची उपस्थिती साधारणपणे अशीच राहिली, सरासरी 250. एखाद्या प्रखंडात 100 संख्या असेल, परंतु काही प्रखंडांमध्ये 350-400 अशी संख्या राहिली. इथेही काही आमिष नव्हती. मध्यंतरीच्या काळात एक निर्णय अत्यंत मराठी विरोधी असा सरकारने घेतला. त्याला प्रतिक्रिया लोकांतून आली पाहिजे, सहन करता कामा नाही सगळं. म्हणून 18 ठिकाणी आपण निर्धार धरणा घेतले आणि हे धरणा हे सांकेतिक धरणा, एका जागी बसून 2 तास निषेध सरकारचा अशा पद्धतीने झाले. मागची विधानसभा झाली त्यावेळेला त्या विधानसभेत मराठी राजभाषेचा प्रश्न उपस्थित करावा, त्यावर चर्चा घडवून आणावी म्हणून 30 आमदारांना, इररिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टी, जे मराठी मतांवर निवडून येतात अशी गॅरंटी आम्हाला आहे, अशा 30 आमदारांना, मंत्री, मुख्यमंत्री धरून सगळे यांना निवेदन देण्यात आली. पैकी एकांनीही तोंड शून्य डिग्री देखील उघडलं नाही. फक्त एक जीत आरोलकर हे मांजऱ्याचे आमदार, त्याने कसं बस प्रश्नोत्तराच्या तासाला
प्रश्नोत्तराच्या तासाला जर प्रश्न उपस्थित केला तर त्याच्यावर चर्चा करण्याची बांधिलकी नसते. चर्चा नाही, तुम्ही नुसता उपस्थित करता तेवढ्या करता, त्याच्यावर चर्चा नाही, निर्णय नाही, आव्हान नाही, ठराव घेतले वगैरे असं नाही. अशा पद्धतीने त्यांनी जेमतेम मराठीचं राजभाषा आंदोलन हा प्रश्न तिथे विधानसभेच्या वेशीवर नाही, त्यांचं अभिनंदन केलं. लक्षात ठेवा की भारतीय जनता पार्टीचं सरकार जे आलं 2012 साली मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली, ते जुन्या सरकारच्या विरोधात लढून आलं. या व्यासपीठावर सभा झाल्या 2 सभानं आणि शेवटी मीच बोलायचो त्याही सभेत. तर त्या सभा ज्या झाल्या, वातावरण ढवळून निघालं. त्याच्यात सगळे भारतीय जनता पार्टी वाले देखील आमच्या बरोबर होते. त्याचं नेतृत्व सुरुवातीला ताईंची प्रकृती ठीक असेपर्यंत ताईंच्याकडे होतं आणि नंतर ते माझ्याकडे आले. त्याचा परिणाम असा झाला, लोकमानस ढवळून काढण्याचा, की भारतीय जनता पार्टीचे आमदार 17 पेक्षा जास्त आले नव्हते कधी निवडून. ते पहिल्यांदा 21 आमदार येऊन स्वतःच्या बळावर सत्ता स्थापन केली भारतीय जनता पार्टीने. त्यावेळेला भाषणं दिली त्यांनी, आश्वासनं दिली, मॅरेथॉन भाषण केलं विधानसभेत 1.5 तास. आतापर्यंत कोणी केलं नाही अशा प्रकारचं. आणि कशावर केलं की इंग्रजी अनुदान जे दिलं जाणार आहे ते थांबलं पाहिजे, कारण ते मराठी आणि कोकणी या दोन्ही मातृभाषाला घातक आहे, अशी भाषणं दिली त्यांनी. आणि त्यांना सत्तेवर आणलं, आपण लोकांनी सत्तेवर आणलं. त्या सत्तेवर आल्यानंतर ते सोयीस्करपणे विसरले. कदाचित त्यांना थोडा वाव पाहिजे असेल राज्यकारभार वगैरे पाहण्यासाठी, म्हणून स्वर्गीय ताई काकोडकर यांच्या विनंतीवरून सगळेजण थांबले. 2 वर्ष वाट पाहिली, 3 वर्ष वाट पाहिली. आणि नंतर लक्षात आलं, या लोकांनी, भारतीय जनता पार्टीच्या सरकारातल्या लोकांनी आम्हाला फसवलेलं आहे, जनतेच्या आकांक्षांशी विश्वासघात केलेला आहे, हे लक्षात आलं. आणि नंतर आंदोलन पुन्हा सुरू झालं, पर्रीकरांच्या विरुद्ध सुरू झालं. कारण आंदोलन हे कुठला पक्ष सत्तेवर आहे त्याच्यावर अवलंबून नव्हतं, सिद्धांतावर अवलंबून होतं. म्हणजे मातृभाषा टिकली पाहिजे, दोन्ही मराठी आणि कोकणी, याच्याकरता आंदोलन स्वर्गीय भिकूबाई आंगले या आंदोलनात अगदी सक्रिय राहिले त्या सुरुवातीच्या काळात. आणि हे आंदोलन झाल्यानंतर आपल्या तोंडाला पानं पुसली गेली. आता नवीन हे चालू आहे, सगळं नवं सरकार आहे. आता नवं सरकार म्हणजे तेच सरकार गेल्या 14 वर्षांपासून आता आहे भारतीय जनता पार्टीचं. त्याच्यातली स्थित्यंतर मी आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो. मराठीवर त्या काळी अन्याय झाला ज्या वेळेला केंद्रात आणि गोव्यात दोन्ही ठिकाणी काँग्रेसचं राज्य होतं. अन्याय म्हणजे डिस्टिंक्शन मिळवणारा विद्यार्थी, म्हणजे जवळजवळ पैकीच्या पैकी मार्क घेणारा विद्यार्थी जर अत्यंत दारुणपणे फेल झालेला असेल तर आपण काय म्हणणार आहोत त्याला? म्हणजे हे विचित्र आहे, हे अकल्पित आहे, आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. आणि त्यामुळे मराठी अत्यंत प्रभावी सगळ्या निकषांवर राजभाषेच्या उतरणारी भाषा. त्याचं मी पुनरुक्ती करत नाही, कारण इथे सांगितलेलं आहे, शिकणारी मुलं अधिक मराठी, पेपर मराठी, वाचणारे वाचन मराठी, प्रसिद्ध होणारे पुस्तकं मराठी, 120 ग्रामपंचायतींनी ठराव केले मराठी, 11 पैकी 8 ग्रुप्सनी ब्लॉक्सनी ठराव केले मराठीच्या समर्थनार्थ, आणि 11 पैकी 8 नगरपालिकांनी ठराव केले मराठीच्या समर्थनार्थ. हे सगळं आहे. डिस्टिंक्शन मिळवणारा विद्यार्थी जो आहे त्याला राजकीय हेतू मागे ठेवून नापास करून टाकलं. आणि आपल्याला सगळ्यांना सांगण्यात आला, परत पानं पुसण्यात आली आपल्या तोंडाला, सहभाषा हा दर्जा दिलेला आहे, गुळगुळीत असं जाहीर केलं गेलं.
आणि आपण आनंदात होतो सहभाषेचा दर्जा मिळाला. सहभाषा याचा अर्थ आहे, लक्षात ठेवा, कुठल्याही राज्यात देशातल्या सहभाषा नावाची गोष्टच नाही. इथे फसवण्यासाठी सहभाषा हा शब्द त्याने घेतला. सगळीकडे ऑफिशियल लँग्वेज म्हणजे जर मराठीला समान दर्जा द्यायचा असेल तर कोकणी आणि मराठी या ऑफिशियल लँग्वेजेस असं म्हणावं लागतं. तो दर्जा दिला गेलेला नाही आणि त्यामुळे आपल्याला सलग फसवण्यात आलं. आणि एक विशेष गोष्ट आहे, एक कटकारस्थान आहे. मराठी पुढच्या 20 वर्षात खलास करायची आणि वेगळी संस्कृती आणायची या ठिकाणी, ज्याला बलात्कार संस्कृती म्हणतात. म्हणजे गोव्याची संस्कृती भारतीय संस्कृती नव्हे, ती पोर्तुगीज पूर्व काळापासून आपल्याकडे चालत आलेली आहे. अनेक राजे राज्य करत होते त्यावेळेला, भारतीय राजे राज्य करत होते. पोर्तुगीजांपासून आपला इतिहास सुरू झाला नाही, परंतु एक नवी संस्कृती निर्माण करून लोकांसमोर आणणे, तिला मी बलात्कार संस्कृती, रेप कल्चर म्हणतो, बलात्कार संस्कृती म्हणतो. ही बलात्कार संस्कृती हळूहळू इकडे आणण्याच्या दृष्टीने मराठी जर अडसर ठरत असेल, अडथळा ठरत असेल, ती मराठी खलास केली पाहिजे. पोर्तुगीजांनाही जे जमलं नाही आणि शेवटच्या दिवसात पोर्तुगीजांनी आपण स्वतंत्र होण्यास 8 महिने असताना 1960 साली आंतोनियो ओलिव्हेरा सालाझार या हुकुमशहाला पोर्तुगीजांच्या पार्लमेंटमध्ये मराठी ही गोव्याची भाषा आहे आणि त्यामुळे इथल्या गोव्यातल्या इस्तादुल हिंद सरकारने पूर्ण समर्थन दिलं पाहिजे अशा प्रकारचा ठराव त्या पोर्तुगीजांना, ज्यांनी जुलूम केले आणि अत्याचार केले आपल्यावर, धर्माच्या नावाने धर्मच्छेद केला, त्यांना ते करावं लागलं. कारण राज्य करायचं असेल तर मराठीला मान्यता दिल्याशिवाय राज्य करता येत नाही. बहुसंख्य मराठी आहे, सगळीकडे मराठी आहे. या पद्धतीचा व्यवहार त्यावेळी राहिला. त्याच्यानंतरची स्थिती आपलं सरकार, आता पोर्तुगीजांचं सरकार नाही, आता आपलं सरकार आहे. म्हणजे सहजगत्या हा विषय जो आहे हा यायला पाहिजे, कारण त्यांनी मान्य केलेला आहे. पर्रीकरांनी विरोधी पक्षनेता असताना बोडगेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात 10,000 भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात ठराव मांडला मराठी समर्थनाचा. त्यावेळी लालकृष्णजी अडवाणी हजर होते. त्यावेळेला त्यांनी ठराव मांडला, श्रीपाद नाईकांनी अनुमोदन दिलं. त्याच्यावर भाषण ॲडव्होकेट मनोहर आडफळकर, गोविंद पर्वतकर वगैरे ही श्रेष्ठी मंडळी जी आहे भाजपमध्ये, त्यांनी भाषणं केली. त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेता असताना मनोहर पर्रीकरांनी ठराव आणला, मराठी राजभाषा केली पाहिजे म्हणून ठराव आणला. विरोधी पक्षात असताना सत्तेत आल्यावर सत्तेचं राजकारण, नीच हलकट राजकारण जे आहे हे सुरू झालं. अल्पसंख्याकवादी म्हणजे तुष्टीकरणाचं राजकारण सुरू झालं. हिंदू समाजाला गृहीत धरायचं, टेक यू फॉर ग्रांटेड, आणि काही करायचं नाही त्याप्रमाणे. हा विषय मातृभाषा रक्षणाचा विषय हा हिंदूंचा विषय नव्हता, हा या देशातल्या राष्ट्रीय जनतेचा विषय होता. अनेक ख्रिश्चन बांधव अत्यंत राष्ट्रप्रेमी आहे. त्या कुंकळी गाव आहे, त्या ठिकाणच्या जवळजवळ सगळे ख्रिश्चन जे आहे यांच्या अंतःकरणात भारत देश अजून जिवंत आणि जागृत आहे. भारताबद्दलचं प्रेम आहे अजून. अनेक लोक होऊन गेले, अनेक सत्याग्रही. या सत्याग्रहात गोवा मुक्तीसाठी त्यांनी भाग घेतला. परंतु हे सगळं असताना देखील आपल्या सरकारने ज्या कारणासाठी आंदोलन चाललं होतं आणि भिकूभाई अंग्रेजांसारखे अध्वर्यू या आंदोलनात सहभागी होते, त्या आंदोलकांच्या तोंडाला सत्तेत आल्यावर पानं पुसली आणि म्हणून परत आंदोलन सुरू झालं. ते सोडा, ते परत आंदोलन जे सुरू झालं त्याचा फटकाही सरकारला भोगावा लागला. 2017 साली त्यावेळी पर्रीकर संरक्षण मंत्री होते.
आपल्या देशातले नेते होते, म्हणजे फक्त गोव्यापुरते मर्यादित नव्हे. आणि गोव्यातले श्रेष्ठ नेते, श्रेष्ठतम असं ज्यांना म्हटलं जावं अशा पद्धतीची सुतरण आणि सन्मान त्यांचा होता. इलेक्शन निवडणूक त्यांनी विनय तेंडुलकरांच्या हातात दिली नाही, पक्षाच्या अध्यक्षाच्या हातात दिली नाही. निवडणुकीची सगळी सूत्र मनोहर पर्रीकरांनी आपल्या हातात घेतली. आणि सत्तेत आल्यावर त्यावेळेला जे त्यांनी केलं होतं, म्हणजे मराठी कोकणीला हे करून त्यांच्यावर इंग्रजीला चढवून, इंग्रजीला काँग्रेसवाल्यांनी जे केलं नव्हतं त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे ठेवून चर्चच्या सगळ्या इंग्लिश शाळांना ग्रेंट देण्यात आल्या. म्हणजे काय केलं नेमकं त्यावेळेला आता लक्षात येतं. शाळा ज्या धडाधड बंद पडत आहेत मराठीच्या, त्या मराठीच्या पालकांना किंवा कोकणीच्या पालकांना त्यांनी आमिष दाखवलं की चला तुमच्यासाठी इंग्रजी जर शिकायचं असेल तर इंग्रजी शिक्षण मोफत करून टाकतो. कारण गिरंट देणे म्हणजे शिक्षण मोफत करणे असा त्याचा अर्थ होतो. आणि तेव्हापासून आणि त्याच्या पूर्वीपासून होत होती, परंतु गळतीचं प्रमाण वाढत गेलं. शाळा 13 वर्ष 14 वर्ष बंद पडत आहेत. 200 शाळा बंद पडल्या या भारतीय जनता पार्टीच्या काळात. मी हे राजकीय बोलत नाही, मी अभ्यासक आहे या गोव्यातल्या परिस्थितीचा. मी गेली 60 वर्ष सक्रिय आहे, मैदानावर खडा आहे, घरात बसून राहणारं शिक्षण नव्हे. आणि त्यामुळे याचा अभ्यास करावा लागतो. आणि जी गोष्ट त्यांनी केली नव्हती याच्याबद्दल त्याचा परिणाम असा झाला त्या याच्यामुळे इंग्रजी ग्रंथ देण्याचा, की पर्रीकरांनी घोषणा केली होती मी लोकप्रिय आहे, मी सर्व देशाचा नेता आहे, त्यामुळे लोक मला मानतात, त्यामुळे लोक आता मला 28 सीट्स देतील, 28 आमदारांना निवडून आणणार. लक्षात ठेवा 2017चं निवडणूक जी आहे पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली लढलेली, त्या निवडणुकीत लोकांनी भाजपचं पानिपत केलेलं आहे. हा इतिहास आहे. मुख्यमंत्र्यांसह 7 मंत्र्यांना घरी पाठवलं, हा इतिहास आहे. 13 जण निवडून आले होते भारतीय जनता पार्टीचे. आणि 13 जण हा जनतेचा प्रताप होता. जनतेच्या आकांक्षा जर तुम्ही तुडवायला लागला तर आम्ही तुम्हालाही तुडू. पर्याय काय आहे, मग कोण आहे, कुणाला द्यायचं तो विचार तुम्ही न केलेला होता. तुम्ही जे सत्तांध झालेला माजलेला जे आहात, तुमचा नशा उतरवलाच पाहिजे या न्यायाने जनतेने मतदान केलं. त्यावेळेला हळूहळू मतदार भारतीय जनता पार्टीचे मराठी प्रेमी आहे 80%. हिंदू मतदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, ही हिंदू पक्ष म्हणून मानलं जातं. मी मानायला तयार नाही आज जी स्थिती त्या पक्षाची आहे, हे माझं व्यक्तिगत मत आहे. परंतु त्यावेळेला 13 जण निवडून आले. आणि कडबोळ सरकार जर केलं नसतं, काँग्रेसमधून काँग्रेसवाले जर उचलून विकत घेऊन सरकार जर केलं नसतं, तर आज नावालाही म्हणजे कुंकवालाही आधार नसता. आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. लाचार लोक कुठेही जातात, सत्ता मिळाली, पैसा मिळाली, लाच मिळाली की कुठेही जाण्याची मेंढरांची तयारी असते. त्याप्रमाणे सरकार झालं. आणि तीच म्हणजे 2017ची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या अधःपतनाची सुरुवात आहे. हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मान्य करतील. विचार केले, आचार गेले, सिद्धांत गेले, सगळं गेलं. आणि काँग्रेसनेही केलं नव्हतं एवढ्या प्रकारे काही गोष्टी या लोकांनी केलेल्या आहेत. मला सांगू द्या, मला बाकी लागत नाही तुम्ही किती पैसे केले वगैरे. आज हा माझा मुद्दा आहे, तो सगळ्यांचा मुद्दा आहे. खरं म्हणजे लाचलुचपतखोरी जी आहे, जमिनी खाण्याचा प्रकार जो आहे, हा सगळ्यांचाच मुद्दा आहे. परंतु दिशा वेगळी होऊ नये म्हणून मराठी आंदोलन जे आहे त्याच विषयापुरता मी सीमित राहतो. त्यांनी काय केलं, मराठीची विदरणा कशी केली भारतीय जनता पार्टीच्या सरकारने. त्यांनी शाळा ज्या आहेत म्हणजे सुरुवातीला आश्वासनं दिली,
17 लाख रुपये. नवी शाळा मराठी काढली, मराठीला 17 लाख रुपये, कोकणीची काढली 17 लाख रुपये ग्रँट देणार. एकदम 12 लाख देणार आणि नंतर दरवर्षी 1-1 लाख करत. पण त्याच्यातली एक फुटकी कवडी देखील 2012 सालानंतर मराठी आणि कोकणी माध्यमाला मिळालेली नाही. सगळ्या सवलती दिलेल्या, एकही दिली नाही. हे फसवण्यासाठी होतं, हे विश्वासघातासाठी होतं. त्याचा मी साक्षीदार आहे. मी जे भोगलेलं आहे जवळून, ते कुणीही अन्य माणसाने भोगलेलं नसेल. हे सगळं केलं त्यांनी. त्याच्यानंतर लक्षात घ्या, मराठीला गेली 8 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शाळा बंद पडत आहे. 200 शाळा बंद पडल्या. त्या शाळा हे सावरू शकत नाही. मध्ये विद्याभारती गोवा म्हणून आमची संस्था आहे. त्या संस्थेने 50 शाळा बंद पडलेल्या घेतल्या, 2, 5, 4 संख्या असलेल्या, आणि त्या शाळा नुसत्या जगवल्या नाही, त्या फुलवल्या. 2-3 संख्येच्या शाळा या 80-85 ॲव्हरेज संख्येच्या शाळा केल्या. लुईझिन फालेरो परत आल्यानंतर लुईझिन फालेरोने त्या सगळ्या शाळा काढून घेतल्या आणि त्याच्यातल्या सगळ्या शाळा, फक्त काकुर्ली तुळेची शाळा जर सोडली झाल्या, बाकी शाळा सगळ्या बंद पडलेल्या आहेत. ते झालं. भाजपने काय केलं ते बघा. म्हणजे त्यांनी त्यावेळेला हे केलं, एकाही शाळेला परवानगी नाही गेली 8 वर्ष. एक म्हणजे ग्रँट नाही. कोट्यावधी रुपये इंग्रजी माध्यमासाठी गेले. मराठीकडून पालकांना लक्ष तिकडे वळवण्यात आलं, इंग्रजीकडे वळवण्यात आलं. कारण अनुदान उगाच दिलं नव्हतं. अनुदान हे अल्पसंख्याकांच्या मतासाठी, जी मतं बाप जन्मात त्यांना कधी पडलेली नाही आणि पुढच्या बाप जन्मात त्यांना कधी पडणार नाही, अशा लोकांसाठी, या लोकांच्या अंतःकरणाला वेदना आणि छेदना देऊन कसला कार्यभाग भाजपने साधला मला कल्पना नाही. परंतु त्यावेळी म्हणजे परवा शाळा बंद पडतात, पोकळी निर्माण होते मराठीची. ती पोकळी भरून काढण्यासाठी ज्यादा शाळा पाहिजेत मराठीच्या, त्या काढायला परवानगी नाही. एकही मराठी आणि कोकणी शाळा त्यानंतर निघालेली नाही. त्यामुळे हे जसं झालं, आणखी एक गोष्ट केली. 400 रुपये पर स्टुडंट पर मंथ, एका महिन्याला दर विद्यार्थ्या मागे 400 रुपयाची अनुदान योजना होती मराठीसाठी. सावंत मुख्यमंत्री झाल्यानंतर, प्रमोद सावंत, त्या माणसाने योजना पहिल्यांदा, म्हणजे मोठं कृतकृत्य झाले ते, त्याने ही योजना बंद करून टाकली. त्याने आर्थिक नाडी जी आहे मराठीची, ही आवळण्याचा प्रयत्न केला. आवळलीच त्यांनी. मराठीला मातीमोल करून सोडलं. त्यानंतरच्या काळात आत्ता अलीकडच्या ह्याच्यात म्हणजे, आणि उदाहरण खरं म्हणजे उशीर झालेला आहे म्हणून सांगत नाही, माझ्या मुद्द्यांकडे जातो. शेवटी त्यांनी आत्ता गेले 8 महिने ही मराठी सहभाषा नाही हे सिद्ध करण्यासाठी काय केलेलं आहे, आणि पुरावा नको तेवढाच पुरावा पुरेसा आहे. 8 महिन्यांपूर्वी सरकारी नोकऱ्यांसाठी ज्या मुलाखती घेण्यात आल्या, त्या मुलाखतींमध्ये जवळजवळ आपले 40,000 पोरं निरनिराळ्या पदांसाठी, पोस्टसाठी मुलाखतीला बसले. त्या मुलाखतीला जी प्रश्नपत्रिका काढण्यात आली आणि आता चालू आहे, त्या प्रश्नपत्रिकेत 80% गुण इंग्रजीला, कुणाचा लांगूल चालन करण्यासाठी, कुणाला अधिक हस्तक्षेप करता यावा म्हणून 80% गुण दिले असतील, कोकणीला राजभाषा म्हणून फसवलं, 20 गुण दिले. मराठीला काढून टाकली, म्हणजे पूर्णपणे उच्चाटन केलं. मराठी नावाची गोष्ट आता सरकारी नोकऱ्यात नाही. 2,500 उमेदवारांची निवड झाली आणि तोंड घेऊन मुख्यमंत्री सांगतात त्याच्यातले 2,000 जे आहे ते मराठीचेच विद्यार्थी आहेत. म्हणून मराठी कच्ची करता काय तुम्ही? मराठी जर एवढी प्रभावी जर असेल, ते शिक्षण का बंद करता, शाळा का बंद करता, आणि तुमची भूमिका मराठी विरोधी का? तुम्ही तोंडाने एक शब्द का बोलत नाही आणि खच्ची करण्याचा प्रयत्न कसा करता?
हे कोणीतरी विचारलं पाहिजे, जाब विचारला पाहिजे. तर विचारतच आहोत आम्ही. परंतु आता या शाळा ज्या आहेत, आता लोक आता पालक विचार करायला लागलेले आहेत की 80% गुण इंग्रजी आणि 20% जर कोकणी नसेल. त्याने आणि एक गोष्ट जाहीर केली प्रमोद सावंतांनी, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या पोरांमध्ये पात्रता जरी असली, तुमच्या मुलांकडे जरी निवासी दाखला 15 वर्षाचा असला तरी त्यांना नोकरी मिळण्याची गॅरंटी नाही. ते कोकणी परीक्षा पास झाले पाहिजे. आम्हाला प्रश्न नाही कोकणीला समान ठेवा ना, 50 गुण ठेवा आणि 50 गुण मराठीला ठेवा, तो प्रॉब्लेम नाही. तुम्ही 80 गुण म्हणजे कोकणी प्रेमी भांडत किंवा न भांडत, त्यांना कदाचित हेच वाटलं असं, ते बरं झालं मराठीचं उच्चाटन झालं नाही. तो कोकणीचाही इन्सल्ट आहे, अपमान आहे तो. म्हणजे 80 गुण हे अजूनही आणि मातृभाषा चालवणारा सरकार असं सांगतं, ते सरकार खूप सांगतो. तिकडे ते अमुक गोष्टी सांगतं, म्हणजे गोमातेचं पूजन वगैरे करतात आपल्या देशात, आणि दुसऱ्या दिवशी ते घोषणा करू शकतात त्याच तोंडातून. मारण्याची तोंड नाही, दोन हे एकाच तोंडातून सांगू शकतात की आपल्या बांधवांना इथे गोव्यात जे गोमांस भक्षण करतात त्यांना कुठल्याही पद्धतीने गोमांस कमी पडू देणार नाही घोषणा ते दुसऱ्या दिवशीच करतात. ते सिद्धांताच्या गोष्टी बोलतात आणि सिद्धांताची पायमल्ली सगळ्यांच्या समोर, लाचारांच्या समोर करतात. आपला समाज लाचारच आहे. स्वाभिमानी जनता अजून शिल्लक आहे आपल्यासारखी, ती घाबरत नाही. या अशा प्रकारच्या मराठीच्या जाज्वल्य प्रेमापुढे एकत्र यायला घाबरत नाही. पण अनेक जण घाबरतात, जणू काही सरकारच त्यांना पोसत आहे. त्यांच्या 4 पिढ्या सरकारने पोसलेल्या आहेत आणि आता पुढच्या 4 पिढ्या सरकार पक्षच पोसणार आहे. अशा पद्धतीचं हे करून आपला मातृशक्ती वर्ग, आपला तरुण वर्ग हा लाचार बनलेला आहे, बनवला गेलेला आहे. ही गोष्ट जी आहे हा मोठा खतरा आहे बाहेरनं. मी डॉक्टर हेडगेवार शिक्षण संस्थेशी संबंधित आहे. प्रारंभापासून, त्याच्या स्थापनेपासून शाळा चालतात आमच्या ठिकठिकाणी. मराठी शिकण्यासाठी पालकांची ऍडमिशनसाठी रांग लागते. 200, 250 ऍडमिशन नव्या शाखातही परतून लावावी लागतात. म्हणजे बाबा जागा नाही बसायला वगैरे असं सांगावं लागतं. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक ही मराठी माध्यमाची शाळा सगळीकडे चालतात. त्या शाळांवर आज अशी पाळी या सावंत सरकारने, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, ते जर खरेच मराठी प्रेमी असतील तर जाब विचारला पाहिजे. तर आज हा प्रश्नपत्रिका जी आहे त्या प्रश्नपत्रिकेतून मराठी डावलली गेली आणि आता ते घोषणा करतायत, आम्ही आमचं सरकार समान वागणूक देतो मराठी आणि कोकणीला. म्हणजे कोणत्या तोंडाने ते धाडस करू शकतात मला माहित नाही. आणि एखाद्या ठिकाणी जर रस्त्यावर काढून मारलं असतं लोकांनी. आम्ही सज्जन आहोत, त्यामुळे थोबाड फोडत नाही. आम्ही खोटं बोलणारे त्या व्यासपीठावर उभे राहतात आणि धुतोंडे आलो 2 घोषणा परस्पर विरोधी करू शकतात. संस्कृतीचे रक्षक म्हणतात आणि कॅझिनोचे सगळं सुकाळ पडजी म्हणजे दुसरा माटाव बनवलेला आहे गोवा. म्हणजे तुम्ही कुठे कानगड पर्यंत जा, कॅझिनोचे बॅरिकेड्स तुम्हाला दिसतील तिथे. सगळ्या गोवाभर ऍडव्हर्टाइजमेंट या कॅझिनोचे, या चोरांना पैसे जातात कॅझिनोचे. आणि ते खाण्यासाठी हे सगळं आपल्याशी प्रतारणा चाललेली आहे. हिंदूला किंमत नाही, भारतीय संस्कृतीला किंमत नाही. तोंडाने परशुरामाचा बापरे परशुरामाचा पुतळा बसवला, त्यामुळे त्यांनी हात लावला आकाशात आणि प्रत्यक्ष परशुरामाचा विचारला. बघत आहे कॅझिनो मांडवीतले. दुर्दैव आहे परशुरामांचं, त्यांचा पुतळा गोव्यात लागला दुर्भाग्याने. अशी स्थिती आलेली आहे. आणि त्यामुळे एक निश्चित आहे, आपण आंदोलन आहोत. 40 वर्ष मराठीवर यांनी अन्याय केला. डिस्टिंक्शन वाल्या मुलाला यांनी नापास ठरवला अत्यंत दारुण पद्धतीने. त्याला न्याय मिळाला पाहिजे. माय मराठी माझी आई आहे. माझे
बुशर्ट वगैरे कपडे जे आहे बाह्य आहे, अंतरंग हे मराठी आहे, अंतरात्मा मराठी आहे, गोमंतकाचा आत्मस्वर हा मराठीच आहे. आणि मराठी भाषेचा मराठीचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही. त्यामुळे आता आपल्याला डिसेंबर मध्ये सरकार निवडणूक घेणार आहे, जी साधारणपणे फेब्रुवारीमध्ये ड्यू होती ती आता डिसेंबरमध्ये घेणार आहेत. त्यांनी अधिवेशन आपलं गुंडाळलेलं आहे, अर्ध्या दिवसापुरतं नाही, आणि निमित्त केलं फोडण्याच्या निवडणुकीचं, आणि तिथलं हे असल्यामुळे कोड ऑफ कंडक्ट असल्यामुळे ते घेता येत नाही वगैरे केलं आणि गुंडाळलं. त्यामुळे लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारता आले नाही. आता सगळे डिमांड्स पूर्ण करून घेतले त्याने, मागण्या मान्य करून घेतल्या. म्हणजे त्या प्रत्येक मिनिस्टरला जेवढा पैसा पाहिजे तो तुमच्या तिजोरीतून काढून घेतलेला आहे ऑलरेडी. पण ठराव केले, ते पारित केलं, म्हणजे सगळं बजेट हे त्यांचं संमत झालेलं आहे. आणि ते केल्यानंतर बरखास्त केली, कारण बाकीच्यांना विरोधकांना बोलता येऊ नये. आणि आता डिसेंबर मध्ये जर ते अधिवेशन घ्यायला बघत असतील तर मध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ अधिवेशन न बोलावता राहू शकत नाही. त्यामुळे 1 दिवस वगैरे अधिवेशन घेणार ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये. आमचं म्हणणं आहे, आमचा इशारा आहे, त्या अधिवेशनात मराठी राजभाषा जर झाली नाही, तुमच्या कमरेवर लाथ घालून तुम्हाला आठवून देऊ. मराठी भाषेचा बूज राखता येत नाही. जे लोक वचन देतात आणि त्याच्या आधारावर निवडून येतात आणि प्रतारणा करतात लोक आकांक्षांची, ते सरकार जावं लागलं. 2017 साली पर्रिकर होते, कर्तृत्वाने फार मोठे होते या बाजारपुरियांपेक्षा, परंतु त्यांना देखील लोकांच्या आकांक्षासमोर हार पत्करावी लागलेली आहे. आणि त्यामुळे ती पुनरोक्ती 2027च्या निवडणुकीत आपल्याला करावी लागेल. त्याच्यासाठी एक गोष्ट आहे, मराठी लिहिलं किती प्रेम आहे वगैरे, आणि हा सगळा शो केला म्हणजे मराठी प्रेम होत नाही. मराठी प्रेमींना रस्त्यावर यावं लागतं. मराठी प्रेमींना नुसतं मिरवून चालणार नाही. मराठी प्रेमी म्हणून संमेलनांमध्ये बिरुदावली, आपण साहित्यिक आहोत, टीचर आहोत आणि मराठीचे, आणि मराठीचा गुणगौरव तिकडेच करायचा, फक्त हे चालणार नाही. आता मराठी प्रेमीने मराठी वोट बँक तयार केली पाहिजे. निवडणुकीपर्यंत आपली ती जबाबदारी आहे. म्हणजे आपण कोणाला उभा करणार नाही, आपलं राजकारण नाही. माझ्या आईवर अन्याय झालेला आहे, मी फाडून काढेन ना, मी लाचारी नाही. किती करता माझ्या आईचे अन्याय झाला मला सोडायचं काय? त्या भिकाऱ्यांसमोर मी भीक नाही मागणार. मला स्वाभिमान नाही. अजून स्वाभिमान असलेली जनता गोव्यात शिल्लक आहे, आणि त्यामुळे स्वाभिमानाने आम्ही आमची मागणी समोर ठेवतो की दरिद्र्यानो, मराठी राजभाषेचा तुम्ही जो अपमान आणि उपमर्द एवढे दिवस जो केला, आता चालणार नाही. आता गुजू गोष्टी, गुडी स्पीच चालणार नाही. इकडे एक तिकडे एक माळुनाची भाषा चालणार नाही. आता मराठी मातृभाषा केलीच पाहिजे. आणि ही मागणी नव्हे, हा आपला हक्क आहे. झालीच पाहिजे. आणि त्यामुळे या व्यासपीठावरून मराठीचे अवयवना खरं म्हणजे वेगवेगळ्या त्याच्यातून ते यायला होतं, परंतु काही विषय जे आपल्या माहितीचे नव्हते ते विषय देखील या सभेमध्ये आपल्या माहितीत आलेले आहेत. त्यामुळे मराठीच्या बद्दलचा जो आकाश आहे त्याचा परिणाम पुढे काय होणार माहित आहे. 20 वर्षात मराठी पूर्णपणे नामशेष. जगातल्या काही नामशेष झालेल्या भाषांचा इतिहास मी अभ्यास केलेला आहे. 20 वर्षात एखादी भाषा नाहीशी होऊ शकते. आता प्राथमिक शाळा सरकारी बंद पाडायच्या मातृभाषेतल्या, कारण त्या अल्पसंख्याकांच्या वोट बँकेला नको आहे, त्यामुळे त्या बंद पाडायच्या. सगळी जनता ही मराठीच्या इंग्रजीच्या ताब्यात द्यायची.
आणि त्याच्या पुढे मराठी शाळा राहणार नाही शिल्लक, कोकणी तर राहणारच नाही. कारण 40 वर्ष झाल्यानंतर देखील कोकणीच्या जेमतेम 60 शाळा आहेत आणि अजूनही माना मुरडून देखील या सरकारने 634 शाळा मराठीच्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता हे जे काही करणार आहेत म्हणजे मागणी वगैरे करण्यासाठी त्यांनी आता अधिक काळ घालवायला नको, त्यांनी हे केलं पाहिजे, त्यांना जाणीव झाली पाहिजे. मध्यंतरी एका वारकरी समाजाची एक मेळावा होता, त्या ठिकाणी मी प्रमुख पाहुणे होतो आणि आपले भाजपाचे अध्यक्ष दामू नाईक हे प्रमुख हेही पाहुणे होते. दोघांची भाषणं झाली, माझी मराठीबद्दलच्या भाषण झालं आणि दामूनी 2 दिवस अगोदर सगळ्या पत्रकारांना असं सांगितलं होतं, हा प्रश्न संपलेला आहे. मी दामूला त्यावेळी ते सगळं भाषण वगैरे झाल्यानंतर आम्ही जायला लागलो जेवायला. वारकरी बंधूंनी भगिनीने 25 मिनिटं मराठी राजभाषा झालीच पाहिजे असा कुणीही घोषणा आमच्यापैकी न देता सतत चालू होतं. दामूला मी विचारलं, झाला रे स्वप्ला विषय हे लोक विचारताय तुमका आणि वेळ अशी येऊची नाही, रस्त्यावर ओढून मारपाची वेळ येऊची नाही. आम्ही सज्जन असा, सभ्य लोक असा, त्याची सहनशक्ती पळू नका. यापुढे सहनशक्ती पाहू नका मराठी समाज. आमची सहनशक्ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे आणि आता राजभाषा जर झाली नाही, याच वर्षी झाली पाहिजे, ती जर झाली पाहिजे, तुम्ही कसे राहणार नाही सत्तेवर हे आम्ही बोलू. आम्ही तुमच्या विरोधात जावे आणि तुम्ही जर मराठी राजभाषा जर केली, जर मोठ्या म्हणजे बहुमताने तुम्ही निवडून या, याची शाश्वती आम्ही झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. हा निग्रह जो आहे, हा निग्रह सर्वांच्या वतीने आणि मराठी राजभाषा निर्धार समितीच्या वतीने मांडण्याचं काम मी केलेलं आहे. आपण किती त्याग करू शकता, मला पाहिजे असलेला पक्ष, मला पाहिजे असलेला उमेदवार, याला आतापर्यंत मी मत देत आलो. पण यापुढे मराठी जर तो करणार जर नसेल, त्याला कळलं पाहिजे याचं मत तुला मिळणार नाही, म्हणून मी देणार नाही. मत मराठी न करणारा शिल्लकच राहणार नाही. अशा पद्धतीची ताकद लोकमानसात आहे, ती आपण फक्त संघटित केली पाहिजे. एवढं सांगून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. घोषणा संत श्री